Hello student, welcome in this lecture. Now we start the aerial modification of stem. In previous lecture we understand the aerial modification of stem. तर मागच्या लेक्चरमध्ये आपलं एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम हा पॉईंट म्हणजे त्यामधली काही टाईप्स आणि त्याचे मॉडिफिकेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण मागच्या लेक्चरला बघितलेले आहेत. सर्वांना मॉडिफिकेशनचा अर्थ माहीत आहे. व्हॉट इज मॉडिफिकेशन? मॉडिफिकेशन दॅट इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल चेंजेस that take place in a stem to perform additional function according to the need of a plant body. आणि ज्या स्टेमचं मॉडिफिकेशन झालेलं आहे अशा स्टेमला मेटामॉर्फोज्ड स्टेम असं म्हटलं जातं. आणि ह्या मॉडिफिकेशनचं उद्दिष्ट काय आहे, एम काय आहे, की त्या प्लांटची गरज काय आहे हे ओळखून त्या स्टेममध्ये जो काही बदल झालेला असतो हा बदल कशासाठी झालेला असतो की जे मॉडिफाईड स्टेम्स आहेत ते एक्स्ट्रा फंक्शन्स परफॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल प्रोटेक्शन, क्लाइंबिंग, सिंथेसिस ऑफ फूड मटेरियल, स्टोरेज ऑफ द फूड मटेरियल, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. म्हणजे रूटचं प्रायमरी फंक्शन आपल्याला माहीत आहे की स्टेमचं प्रायमरी फंक्शन आपल्याला माहीत आहे, सपोर्ट आहे, त्यानंतर कंडक्शन आहे आणि बिअरिंग व्हेरियस पार्ट्स ऑफ द एरियल शूट सिस्टीम. पण ह्या फंक्शन व्यतिरिक्त जेव्हा स्टेम ॲडिशनल काही फंक्शन्स परफॉर्म करतात आणि परफॉर्म करण्यासाठी ह्या स्टेमच्या स्ट्रक्चरमध्ये आणि त्याच्या फंक्शनमध्ये चेंजेस झालेले असतात. म्हणून अशा स्टेमला मॉडिफाईड स्टेम असं म्हटलं जातं. ओके, तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये अगदी सुरुवातीला जेव्हा आपण मॉडिफिकेशन स्टार्ट केलं होतं त्यामध्ये मी मॉडिफिकेशन ऑफ स्टेमवर तुम्हाला सांगितलं होतं की त्याचा फ्लो चार्ट करा. तुम्हाला मागच्याही लेक्चरला मी हा पॉईंट थोडासा डिस्कस केला होता की मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये आपण 3 कॅटेगरी पाहिलेल्या आहेत. कोणत्या 3 कॅटेगरी? फर्स्ट जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचं नाव आहे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. सेकंड जी कॅटेगरी आहे ती एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. आणि थर्ड जी कॅटेगरी आहे त्या थर्ड कॅटेगरीचं नाव आहे एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. तर बाळांनो ह्याचं मिनिंग तुम्हाला माहीत आहे. अंडरग्राउंड म्हणजे काय? वेन स्टेम ग्रो बिलो द सॉइल then it is called as a underground stem. What is subaerial stem? When stem grow partially above the soil and partially below the soil, then it is called as a subaerial stem. आणि तिसरा जो आपण टाईप बघणार आहोत तो म्हणजे कोणता आहे? एरियल स्टेम. एरियलचा अर्थच आपल्याला माहीत आहे. द स्टेम विच ग्रो अबाव द सॉइल. This kind of the stem is known as a aerial stem. ओके, मग सर्वांना 3 कॅटेगरी समजलेल्या आहेत, त्याची डेफिनेशन समजलेली आहे. त्यापैकी पहिल्या 2 कॅटेगरी आपल्या झालेल्या आहेत, अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम आणि त्यानंतर सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. आता अंडरग्राउंडमध्ये आपण 4 त्याचे टाईप्स बघितले होते. बघा लक्षात आहेत का? फर्स्ट जो टाईप आहे त्या फर्स्ट टाईपचं नाव आहे रायझोम, सेकंड स्टेम ट्यूबर, थर्ड बल्ब आणि फोर्थ जो टाईप आहे त्या फोर्थ टाईपचं नाव आहे कॉर्न. आणि एरियलमध्ये कोणकोणती मॉडिफिकेशन बघितलेली आहे तर त्यामध्ये पहिलं मॉडिफिकेशन आपण रनर हे बघितलं होतं. रनर, त्यानंतर त्यामध्येच आपण स्टोन, त्यानंतर सकर, ऑफसेट ही मॉडिफिकेशन्स आपण सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेममध्ये बघितली होती. आणि आज आपण जे बघणार आहोत ते एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. सर्वांना याचे मिनिंग लक्षात आलेलं आहे. व्हॉट इज एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम? वेन स्टेम ग्रो अबाव द सॉइल देन इट इज कॉल्ड ॲज ए एरियल स्टेम. आणि ज्या स्टेममध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे अशा स्टेमला काय म्हटलं जाणार सांगा?
स्टेम. आता जे एरियल मॉडिफिकेशन झालेलं आहे स्टेमचं, ते कशासाठी मॉडिफिकेशन झालेलं आहे, म्हणजे ॲक्च्युली एरियल स्टेमचा रोल कशासाठी रिप्रेझेंट केलेला आहे. तर त्यामध्ये लक्षात घ्या की सपोर्ट, त्यानंतर क्लाइम्बिंग, नेक्स्ट फोटोसिंथेसिस, त्यानंतर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन और ए व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. तर ह्यामध्ये 4 एक्झाम्पल तरी लक्षात आली पाहिजे की एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम इट इज मॉडिफाईड फॉर फर्स्ट काय सांगितलं होतं मी, सपोर्ट अँड क्लाइम्बिंग. सेकंड त्यामध्ये काय लक्षात ठेवणार आहात, प्रोटेक्शन नंतर काय, फोटोसिंथेसिस, आणि फोटोसिंथेसिस नंतर त्यामध्ये लास्ट फंक्शन काय सांगितलं सांगा, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आता बाळांनो सर्वांना स्टेमचे स्ट्रक्चर माहीत आहे, आपल्याला माहीत आहे की स्टेम कन्सिस्टंट नोड्स अँड इंटरनोड्स, आणि ह्या व्यतिरिक्त स्टेमचा आणखी एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे बड. म्हणजे आपण काय म्हणतो की जो कॉम्पॅक्ट शूट आहे, की जो लिपनी ओव्हरलॅप्ड झालेला आहे, असा जो कॉम्पॅक्ट शूट असतो त्याला बड असं म्हटलं जाते. आणि बडमध्ये तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये 2 टाईप्स असतात. कोणते 2 टाईप्स, फर्स्ट जो टाईप आहे त्या बर्डचं नाव आहे व्हेजिटेटिव्ह बर्ड, आणि सेकंड जो टाईप आहे त्या सेकंड टाईपचं नाव आहे फ्लोरल बर्ड, किंवा त्याला आणखी एक नाव काय सांगितलं ते सांगा, रिप्रोडक्टिव्ह बर्ड. आता व्हेजिटेटिव्ह बर्डमध्ये सर्वांना माहीत आहे की त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये 4 टाईप्स बघितले होते. कोणते 4 टाईप, फर्स्ट जो टाईप होता तो अपायकल बर्ड किंवा टर्मिनल बर्ड, सेकंड जो टाईप बघितला होता तो फ्लोरल बर्ड, त्यानंतर ॲक्झिलरी बर्ड आणि ॲडव्हान्टेशियस बर्ड. आता हे मी बर्डचं एक्सप्लेनेशन कशासाठी सांगत आहे, कारण एरियल मॉडिफिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रोल आहे तो व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे ह्या बर्डचा रोल आहे, की ह्या बर्डचं मॉडिफिकेशन हे कशासाठी झालेलं आहे, फॉर द सपोर्ट और ए क्लाइम्बिंग, फोटोसिंथेसिस अँड ए व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. त्यामध्ये आता सर्वांनी लक्षात घ्यायचं की एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, त्यामध्ये आपण 5 मॉडिफिकेशन लर्न करणार आहोत. पहिल्यांदा मी त्या मॉडिफिकेशनची नेम्स सांगते. बघा नेहमी बघा स्टडी करताना तुम्ही थोडासा त्याचं चार्ट केलं किंवा त्याचे पॉईंट काढले, त्याचं थोडंसं कम्पॅरेटिव्ह स्टडी केलं म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल. एकदम पॅरेग्राफने जर तुम्ही त्याचं रीडिंग करायला लागला तर तुमचं एक्झाममध्ये जंपल होईल. कारण का हा टॉपिक एवढा मोठा आहे, मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट, त्यामध्ये घेईल तेवढं कमी आहे, त्यामध्ये कन्सेप्ट एवढ्या भरपूर आहेत. त्यामुळे स्टडी करतानाच सुरुवातीला असा परफेक्ट करायचा की त्यामध्ये आपल्याला टर्म सगळ्यात क्लिअर झाल्या पाहिजे. ओके, तर आता एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये कोणकोणती मॉडिफिकेशन आपल्याला बघायची आहेत. पहिल्यांदा त्या मॉडिफिकेशनची नावं लक्षात घ्या. तर त्यामध्ये पहिलं मॉडिफिकेशन आपण बघणार आहोत टेंड्रिल, स्टेम टेंड्रिल. नुसतं टेंड्रिल असा उच्चार करू नका, तर तिथं त्या मॉडिफिकेशनचं नाव राईट डाऊन करताना तिथं स्टेम टेंड्रिल असं मेन्शन करा. आता मी हा पॉईंट का सांगितलेला आहे की स्टेम टेंड्रिल असं का म्हणायचं, कारण का स्टेम नंतरचा नेक्स्ट जो आपण स्टडी करणार आहोत एरियल जो पार्ट आहे तो म्हणजे लीप आहे. जसं स्टेममध्ये मॉडिफिकेशन आहे, रूटमध्ये मॉडिफिकेशन आहे, त्याचप्रमाणे लीपसुद्धा मॉडिफाईड झालेला आहे टू परफॉर्मिंग ॲडिशनल फंक्शन. तर जसं आपण स्टेम टेंड्रिल हा पार्ट बघितलेला आहे तसं लीपमध्ये आपण लीप टेंड्रिल हे मॉडिफिकेशन बघणार आहोत. आत्ता सुरुवातीला फक्त स्टेम आहे त्यामुळे एकच वर्ड तुम्हाला टेंड्रिल आल्यामुळे तुमचं आत्ता कन्फ्यूज होणार नाही. पण जेव्हा लीप मात्र आपण जेव्हा स्टार्ट करणार आहोत त्यामध्ये जेव्हा आपण मॉडिफिकेशन बघणार आहोत तेव्हा मात्र तिथं आपलं जंबल होऊ नये की हे एक्झाम्पल स्टेम टेंड्रिलचं आहे का लीप टेंड्रिलचं आहे. त्यामुळे नेहमी लक्षात घ्या की कोणताही पॉईंट क्लिअर करताना पूर्णपणे त्याचा बेसपासून आपण सुरुवात करायला पाहिजे. मग एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये फर्स्ट जे आपण मॉडिफिकेशन बघणार आहोत त्या मॉडिफिकेशनचं नाव मी काय सांगितलेलं आहे बाळांनो, स्टेम टेंड्रिल. ओके, आता त्यामध्ये सेकंड जे मॉडिफिकेशन आहे त्या सेकंड मॉडिफिकेशनचं नाव आहे थॉर्न. फर्स्ट स्टेम टेंड्रिल, थर्ड थॉर्न. त्यानंतर नेक्स्ट जे मॉडिफिकेशन असणार आहे ते त्या मॉडिफिकेशनचं नाव आहे फायलम.
क्लेड. आता सुरुवातीला ही सर्व नावं तुम्हाला नवीनच वाटतील. बघा, फर्स्ट एरियल मॉडिफिकेशन, त्याचं नेम काय सांगितलं होतं मी, तर त्याचं नाव आहे स्टेम टेंड्रिल. ओके. सेकंड जे मॉडिफिकेशन आहे त्या सेकंड मॉडिफिकेशनचं नाव काय आहे, थॉर्न. ओके. थर्ड जे मॉडिफिकेशन आहे त्या थर्ड मॉडिफिकेशनचं नाव काय आहे सांगा, फायलोक्लेड. त्यानंतर फोर्थ मॉडिफिकेशन क्लॅडोड, फिफ्थ क्लॅडोफिल आणि लास्ट त्यामध्ये मॉडिफिकेशन आपण जे बघणार आहोत त्या मॉडिफिकेशनचं नाव आहे बल्बिल्स. ओके. मग मॉडिफिकेशनची नावं तर सर्वांना समजलेली आहेत का. फर्स्ट मॉडिफिकेशन इज ए स्टेम टेंड्रिल. सेकंड मॉडिफिकेशन इज थॉर्न. थर्ड मॉडिफिकेशन इज फायलोक्लेड. ओके. त्यानंतर फोर्थ क्लॅडोड, फिफ्थ क्लॅडोफिल आणि सिक्स्थ जे नेम आहे त्याचं नाव आहे बल्बिल्स. ओके. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की मी सुरुवातीला जेव्हा मॉडिफिकेशनचा तुम्ही स्टडी करणार आहात तेव्हा एका एंटायर होल पेजवर ह्या मॉडिफिकेशनचे टाईप आणि त्या टाईपमध्ये इन्व्हॉल्व होणारे त्याचे सब टाईप आणि त्याची एक्झाम्पल त्यामध्ये राईट डाऊन करा. मग चार्ट तुम्हाला सांगितलेला आहे. पहिल्यांदा काय हेडिंग येणार, मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. त्यामध्ये मग पुन्हा 3 कॅटेगरी मगाशी सांगितल्याप्रमाणे, अंडरग्राऊंड. सेकंड जे असणार आहे ती सब एरियल असणार आहे. थर्ड जे असणार आहे ती एरियल असणार. अंडरग्राऊंडच्या खाली अंडरग्राऊंडचे मॉडिफिकेशनचे 4 टाईप आणि विथ त्याची एक्झाम्पल्स. ओके. सब एरियलमध्ये पण त्याचे काही 5 जे आपण टाईप्स घेतलेले आहेत त्या टाईपची नावं आणि त्याची एक्झाम्पल. आणि एरियलमध्ये मी आत्ताच सांगितली होती नावं, त्यामध्ये कोणकोणती आहेत, तर फर्स्ट नेम आहे स्टेम टेंड्रिल, सेकंड नेम आहे थॉर्न, थर्ड नेम आहे क्लॅडोड, त्यानंतर फोर्थ क्लॅडोफिल आणि लास्ट जे नेम आहे त्याचं नाव आहे बल्बिल. आता जसं आपण ही 5 नावं लक्षात ठेवलेली आहेत त्यामध्ये आपण ॲटलिस्ट आत्ता त्याचं 1 एक्झाम्पल तरी लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया. ओके. तर आता स्टेम टेंड्रिलचं बेस्ट एक्झाम्पल मी सांगते, कुकुरबिटा. सर्वांनी भोपळा ही वनस्पती बघितली असेल आणि त्यामध्ये तुम्ही असं कॉइल्ड स्ट्रक्चर, स्प्रिंगसारखं स्ट्रक्चर त्या प्लांटमध्ये बघितलेलं आहे. तर ते जे स्प्रिंगसारखं स्ट्रक्चर आहे त्या स्प्रिंगसारख्या स्ट्रक्चरलाच काय म्हटलं जातं सांगा, टेंड्रिल. ओके. बरं. मग स्टेम टेंड्रिलचं एक एक्झाम्पल सर्वांना लक्षात आलेलं आहे का, तर त्याचं नाव काय सांगतो ते सांगा, कुकुरबिटा. किंवा त्यामध्ये आणखी एक्झाम्पल हवे असेल तर त्यामध्ये व्हिटिस एक्झाम्पल आहे. त्यानंतर आणखी त्यामध्ये एक्झाम्पल हवं असेल तर पॅसिफ्लोरा. पॅसिफ्लोरा त्याचं आणखी एक नाव आहे पॅशन फ्लॉवर. ओके. तर पॅसिफ्लोरा. आणि आणखी एक त्यामध्ये एक्झाम्पल आहे अँटीगोना. बघा, एरियल मॉडिफिकेशनमध्ये पहिला टाईप मी कोणता स्टेट केला होता, स्टेम टेंड्रिल. त्यामध्ये एक्झाम्पल्स कोणकोणती आहेत, फर्स्ट एक्झाम्पल आहे कुकुरबिटा, सेकंड एक्झाम्पल आहे व्हिटिस, थर्ड एक्झाम्पल आहे पॅसिफ्लोरा आणि फोर्थ त्यामध्ये एक्झाम्पल आहे अँटीगोना. आता थॉर्न, सेकंड जे मॉडिफिकेशन आहे ते थॉर्न आहे. थॉर्नमध्ये एक्झाम्पल बघा, ड्युरॅन्ट आहे, सिट्रस. सिट्रस हे प्लांट सर्वांनी बघितलेलं असेल. लिंबू आपण लेमन म्हणतो त्याला. त्यामध्ये त्या प्लांटला प्रोटेक्शनसाठी काय प्रेझेंट असतात सांगा, थॉर्न, जे हार्ड उडी स्ट्रक्चर आपण असं म्हणतो की आपण हात लावला तर ते आपल्याला टोचल्यासारखं होतं. त्या उडी हार्ड पॉइंटेड स्ट्रक्चरलाच काय म्हटलं जातं सांगा, थॉर्न. मग सिट्रस हे तरी नाव सर्वांना ॲटलिस्ट लक्षात ठेवा. ड्युरॅन्ट आहे, सिट्रस आहे, बोगनवेलिया आहे आणि आणखी त्यामध्ये एक्झाम्पल आहे कॅरिसा. आता ह्यामध्ये बाकीचे थोडेसे अनआयडेंटिफाईड आहेत पण ॲटलिस्ट सिट्रस हे तरी नाव तुमच्या लक्षात ठेवा आता प्रायमरी लेवलला. नंतर जेव्हा आपण त्याचा डिटेल स्टडी करणार आहोत तेव्हा मात्र आपल्याला ही सगळी एक्झाम्पल लक्षातच ठेवली पाहिजेत. कारण का नेहमी लक्षात घ्या की मॉडिफिकेशनवर जेव्हा तुम्हाला MCQ विचारला जातो, नेटला असू द्या किंवा इकडे बोर्डला असू द्या, शक्यतो त्यावरचे जे MCQ असतात ते एक्झाम्पल ओरिएंटेड असतात. तर मग मी नेहमी सांगते की एक्झाम्पल ही थोडीशी आपल्याला लक्षातच ठेवली पाहिजे, त्याला काही पर्यायच नाही आहे.
आणि तुम्ही जर प्रिपरेशन चांगली केली तर ही एक्झाम पण अगदी चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात राहते. फक्त एवढंच की तुमचा स्टडी रेग्युलर असला पाहिजे, त्यानंतर रोजच्या रोज तुमची रिव्हिजन असली पाहिजे आणि सगळ्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. ओके. तर तिसरं जे मॉडिफिकेशनचं नाव सांगितलं होतं ते फायलोप्लेट. फायलोप्लेटचं अगदी बेस्ट एक्झाम्पल अपुन्शिया. मराठीमध्ये आपण त्याला निवडुंग असं म्हणतो. अपुन्शियाचं नाव मराठीमध्ये निवडुंग किंवा कॅक्टस असंही नाव आहे त्याचं. आणि आणखी एक नाव आहे बघा, सेकंड जे नाव आहे म्युहेलबेकिया या प्लांटचं नाव आहे की त्यामध्ये फायलोप्लेट्स प्रेझेंट असतात. त्यानंतर क्लॅडोडचं एक्झाम्पल आहे ॲस्परगस. आता ॲस्परगस हे नाव आपण कुठेतरी ऐकलेलं आहे बघा. ॲडव्हान्टेशियस रूटमध्ये पहिलं जे आपण मॉडिफिकेशन बघितलं होतं स्टोरेज ऑफ रूट, त्यामध्ये सिम्पल, फॅसिक्युलेटेड, युनिफॉर्म आणि नोड्युलस रूट ही मॉडिफिकेशन बघितली होती. आणि सिम्पलमध्ये तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं आयकोनिया बटाटा, स्वीट पोटॅटो. आणि फॅसिक्युलेटेडमध्ये मात्र आपण तिथं डेलिया आणि सेकंड एक्झाम्पल बघितलं होतं ॲस्परगस. आता ॲस्परगस हे एक्झाम्पल दोनसाठी लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण एक्झाम्पल कशासाठी लक्षात ठेवलं होतं सांगा, फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट. आणि आत्ता इथं ॲस्परगस हे एक्झाम्पल आपल्याला कशासाठी लक्षात ठेवायचं आहे तर एडियल मॉडिफिकेशनमधलं जे क्लॅडोड मॉडिफिकेशन आपण बघणार आहोत त्यामध्ये ॲस्परगस हे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट त्यामध्ये एक्झाम्पल आहे क्लॅडोफिल, त्याचं एक्झाम्पल आहे रस्कस. आणि लास्ट मॉडिफिकेशन आहे बल्बिल्स, त्याची एक्झाम्पल आहे अगेव आणि डायोस्कोरिया. ओके. मग आता सर्वांना एवढी 6 त्याची मॉडिफिकेशनची नेम आणि एक्झाम्पल सर्वांना अंडरस्टँड झाले असतील. तरी पण पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करते. फर्स्ट मॉडिफिकेशनचं नाव काय लक्षात ठेवणार सांगा, स्टेम टेंड्रिल. सेकंड मॉडिफिकेशन कोणतं आहे, थॉर्न. थर्ड मॉडिफिकेशन फायलोप्लेट. फोर्थ मॉडिफिकेशन क्लॅडोड. फिफ्थ मॉडिफिकेशन क्लॅडोफिल. आणि लास्ट मॉडिफिकेशन बल्बिल्स. आता वन एक्झाम्पल मी सांगते. स्टेम टेंड्रिलमध्ये कुकुरबिटा हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. त्यानंतर थॉर्नमध्ये सिट्रस हे एक्झाम्पल आहे. त्यानंतर फायलोप्लेट्समध्ये अपुन्शिया. त्यानंतर क्लॅडोडचं एक्झाम्पल सांगितलं होतं मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲस्परगस. क्लॅडोफिलचं एक्झाम्पल आहे रस्कस. आणि बल्बिलचं एक्झाम्पल आहे अगेव आणि डायोस्कोरिया. ओके. आता ह्याप्रमाणे तुम्हाला नावं सगळ्यांना समजलेली आहेत, त्याचे एक्झाम्पल समजलेले आहेत. आता थोडंसं आणखी एक पुढे जाऊन सांगते की हे जे सगळे मॉडिफाईड झालेले आहेत स्टेम हे कशासाठी मॉडिफाईड झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल स्टेम टेंड्रिल जे आहे, ह्या स्टेम टेंड्रिलचा रोल काय, त्याचं फंक्शन काय. तर त्यामध्ये लक्षात घ्या की टेंड्रिल हा क्लाइम्बिंग ऑर्गन आहे किंवा सपोर्टसाठी ह्या स्टेम टेंड्रिलचा यूज होतो. त्यानंतर थॉर्नचं मेन महत्त्वाचं फंक्शन काय की प्रोटेक्शन. जे ब्राउझिंग ॲनिमल असतात अशा ॲनिमलपासून प्रोटेक्शन करणं, त्या प्लांटचं प्रोटेक्शन करण्याचं काम हे कोण करतात, थॉर्न. तर थॉर्नचं एवढंच फंक्शन आत्ता तरी लक्षात घ्या की प्रोटेक्शन. त्यानंतर फायलोप्लेट. आता फायलोप्लेट हे फायलोप्लेट्स हे कशासाठी मॉडिफाईड झालेले आहेत तर त्यामध्ये फंक्शन त्याचं लक्षात घ्या फोटोसिंथेसिस. क्लॅडोफिल्स हे सुद्धा कशासाठी मॉडिफाईड झालेले आहेत, फोटोसिंथेसिस. आणि लास्ट जो आहे तो बल्बिल्सचा मेन महत्त्वाचा रोल म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनसाठी ते मॉडिफाईड झालेलं आहे. ओके. मग आता एरियल मॉडिफिकेशनचा अर्थ काय, द व्हेन स्टेम ग्रो अबाउट द सॉईल देन इट इज कॉल्ड एज ए एरियल स्टेम. एरियल स्टेममध्ये लक्षात काय ठेवायचं की तिथं व्हेजिटेटिव्ह पार्ट किंवा व्हेजिटेटिव्ह बर्ड, फ्लोरल बर्ड इट इज मॉडिफाईड into the various structure. For example tendril, for example thorn, for example phyloplate, for example cladode, for example bulbil. ओके. तर आता आज आपण फर्स्ट मॉडिफिकेशन बघणार आहोत. एरियल मॉडिफिकेशनमध्ये पहिलं मॉडिफिकेशन आपण बघणार आहोत स्टेम टेंड्रिल. ओके. आता स्टेम टेंड्रिलमध्ये पहिलं पॉईंट आपण तिथं काय कन्सिडर करतो किंवा काय तिथं स्टेटमेंट सांगतो की स्टेम टेंड्रिल हे मॉडिफिकेशन कशाचं आहे. आता त्याच्या नावामध्येच स्टेम हा वर्ड आहे त्यामुळे एवढं तरी सर्वांना लक्षात आलेलं आहे की हे स्टेमचं मॉडिफिकेशन आहे. पण स्टेममध्ये कोणत्या स्पेशल टाईपचं मॉडिफिकेशन आहे, कारण टेंड्रिल्स हे काय बिलो द सॉईलला वाढतात का, नाही.
पार्शली बिलो पार्शली अबाव वाढतात का नाही, तर टेंड्रिल हे पूर्णपणे आपल्याला अबाव द सॉईल लेवलला दिसतात. म्हणून पहिला पॉईंट यामध्ये तुम्ही काय सांगणार आहात, टेंड्रिल इट इज ए एरियल मॉडिफिकेशन ऑफ अ स्टेम. ओके, पहिला पॉईंट सर्वांना समजलेला आहे का, टेंड्रिल इट इज एरियल मॉडिफिकेशन ऑफ अ स्टेम. आता सेकंड पॉईंट आपल्याला ह्यामध्ये काय सांगायचं आहे, सेकंड पॉईंटमध्ये तिथं एक्सप्लेन करताना येईल आपल्याला असा की हे स्टेम टेंड्रिल इट इज मॉडिफाईड फॉर सपोर्ट अँड ए क्लाइंबिंग. सेकंड पॉईंट सर्वांना समजलेला आहे, स्टेम टेंड्रिल इट इज मॉडिफाईड फॉर सपोर्ट अँड ए क्लाइंबिंग. आता थर्ड म्हणजे आपल्याला स्टेम टेंड्रिलची डेफिनेशन बघायची आहे आणि लीफ टेंड्रिल जेव्हाच होईल तेव्हा मग आपण तिथं मात्र स्टेम टेंड्रिल आणि लीफ टेंड्रिलमधला डिफरन्स बघणार आहोत. आत्ताच्या ह्या लेक्चरला तुम्ही स्टेम टेंड्रिल म्हणजे काय, हे मॉडिफिकेशन कशाचं आहे, कशासाठी झालेलं आहे, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे डेफिनेशन आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल एवढे लक्षात घ्या. तर पहिला पॉईंट सर्वांना क्लिअर आहे, टेंड्रिल इट इज द एरियल मॉडिफिकेशन ऑफ अ स्टेम, इट इज मॉडिफाईड फॉर द सपोर्ट अँड ए क्लाइंबिंग. And what is the definition of tendril? When apical or axillary bud modified into thin, wiry, coiled, highly sensitive structure, then it is called as a tendril. बघा मी पुन्हा एकदा डेफिनेशन सांगते. When apical or axillary bud modified into thin, wiry, coiled, highly sensitive structure, then it is called as a tendril. पुन्हा एकदा रिपीट करते डेफिनेशन. When apical or axillary bud modified into thin, wiry, coiled, highly sensitive structure, then it is called as a stem tendril. आता त्यानंतर स्टेम टेंड्रिलचं आणखी एक त्यामध्ये फंक्शन काय सांगता येईल की टेंड्रिल जे आहेत ते लिफलेस असतात. लिफलेसचा अर्थ काय की लिफ त्यांच्यामध्ये अबसेंट असतात. सर्वांनी बघितलेलं आहे टेंड्रिलचं स्ट्रक्चर कसं असतं, असं थोडंसं स्प्रिंगसारखं स्ट्रक्चर झालेलं असतं बघा टेंड्रिल्स. ओके, म्हणजे कुठं लिफ दिसतात का नाही, मग टेंड्रिलमध्ये काय सांगा, टेंड्रिल्स आर लिफलेस बट फोटोसिंथेटिक स्ट्रक्चर. आता फोटोसिंथेटिक असं मी का म्हणते, कारण का टेंड्रिलचा जो कलर आहे तो ग्रीन असतो आणि आपल्याला माहीत आहे की ग्रीन कलर काय इंडिकेट करतो की तिथं क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असणार, म्हणजे क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असणार, म्हणजेच हा पार्ट फोटोसिंथेसिसमध्ये टेक पार्ट करणार आणि सिंथेसिस ऑफ फूडसाठी हा पार्ट रिस्पॉन्सिबल असणार आहे. मग नेक्स्ट पार्ट ह्यामध्ये काय सांगता आहे बघा, टेंड्रिल्स आर लीफलेस अँड ए फोटोसिंथेटिक स्ट्रक्चर. आता टेंड्रिलमध्ये लक्षात घ्या आणखी एक सांगते की MCQसाठी हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. टेंड्रिलमध्ये काही स्पेशल ग्लँड्स प्रेझेंट असतात, कशासाठी, फॉर द फिक्सेशनसाठी. तर त्या ग्लँडचं मी नाव सांगते, टेंड्रिल्स बियर ॲडेसिव्ह ग्लँड फॉर फिक्सेशन. टेंड्रिल्स बियर ॲडेसिव्ह ग्लँड्स फॉर फिक्सेशन. आणि त्यामध्ये टेंड्रिलचा मगाशीच सांगितल्याप्रमाणे यूज कशासाठी असणार आहे, टेंड्रिल्स हेल्प फॉर द प्लांट टू अटॅच इट सेल्फ टू द सपोर्ट. ह्याचा अर्थ काय की शक्यतो लक्षात घ्या, म्हणजे जनरली टेंड्रिल्स आर प्रेझेंट इन ए वीक स्टेम्ड प्लांट. आणि माहीत आहे आपल्याला की प्लांट बॉडीला आधार देण्याचं काम कोण करतं, तर स्टेम करतं. पण ज्या प्लांटमध्ये ऑलरेडी स्टेम वीक आहे, मग अशा प्लांटमध्ये जो एक्स्ट्रा आधार आहे, म्हणजे जो सपोर्ट आहे, तो प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करणार आहे, तर टेंड्रिल्स. म्हणून तुम्ही फंक्शन मगाशी सांगितल्याप्रमाणे टेंड्रिलचं फंक्शन कशासाठी आहे सांगा, सपोर्ट अँड ए क्लाइंबिंग ऑर्गन. ओके, आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही 4 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत बघा. कोणती, फर्स्ट एक्झाम्पल आहे विटिस, त्याला ग्रेप वाईन असं म्हटलं जातं. सेकंड एक्झाम्पल आहे कुकुरबिटा, थर्ड एक्झाम्पल आहे पॅसिफ्लोरा आणि लास्ट एक्झाम्पल आहे अँटिगोनॉन. आता ही 4 एक्झाम्पल तर लक्षात ठेवायचे, पण MCQला ह्यावर क्वेश्चन कसा विचारला जातो,
हे मात्र सर्वांनी लक्षात घ्या की व्हिटिसमध्ये असा क्वेश्चन विचारला जातो, इन व्हिटिस विच बर्ड मॉडिफाईड इनटू द टेंट्रिल. त्यामुळं नंतर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हा टॅब्युलर फॉर्ममध्येच हा चार्ट प्रिपेअर करा. मग ह्यामध्ये काय लक्षात ठेवणार की व्हिटिसमध्ये अपायकल बर्ड किंवा टर्मिनल बर्ड आहे, त्याचं मॉडिफिकेशन हे कशामध्ये झालेलं आहे, थिन वायरी कॉइल्ड हायली सेन्सिटिव्ह स्ट्रक्चर, इट इज नोन ॲज ए टेंट्रिल. फॉर एक्झाम्पल इन व्हिटिस अपायकल बर्ड इज मॉडिफाईड इनटू द टेंट्रिल. फॉर एक्झाम्पल कुकुरबिटा, कुकुरबिटामध्ये टेंट्रिल्स कुणापासून डेव्हलप झालेले आहेत, एक्स्ट्रा ॲक्झिलरी बर्ड. त्यानंतर पॅसिफ्लोरा, पॅसिफ्लोरामध्ये पॅशन फ्लॉवर, त्यामध्ये ॲक्झिलरीची बर्ड आहे, ह्या ॲक्झिलरी बर्डचं मॉडिफिकेशन हे कशामध्ये झालेलं आहे, टेंट्रिल. आणि लास्टचे एक्झाम्पल हे अँटिगोना, अँटिगोनामध्ये फ्लोरल बर्ड इज मॉडिफाईड इनटू द टेंट्रिल. म्हणजे फक्त एवढे 4 एक्झाम्पल लक्षात ठेवायची नाही. तर ह्या व्हिटिसमध्ये टेंट्रिल कुठल्या बर्डपासून डेव्हलप झालेलं आहे, कुकुरबिटामध्ये टेंट्रिलची डेव्हलपमेंट कोणत्या बर्डपासून झालेली आहे, पॅसिफ्लोरा, अँटिगोना, ह्यामध्ये सुद्धा कोणत्या बर्डपासून टेंट्रिलचं फॉर्मेशन झालेलं आहे, हे मात्र लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्यामध्ये मात्र तुमचं कन्फ्युजन होता कामा नये. त्यामुळे प्रत्येकाने ह्या पॉईंटची नोट प्रिपेअर करताना हा चार्ट तिथं केला पाहिजे. व्हिटिस अपायकल बर्ड इज मॉडिफाईड इनटू द टेंट्रिल. कुकुरबिटा एक्स्ट्रा ॲक्झिलरी बर्ड इज मॉडिफाईड इनटू द टेंट्रिल. पॅशन फ्लॉवर ॲक्झिलरी बर्ड इज मॉडिफाईड इनटू द टेंट्रिल. अँटिगोना फ्लोरल बर्ड इज मॉडिफाईड इनटू द टेंट्रिल. आणि मग हे सगळं एक्सप्लेनेशन झाल्यानंतर तुम्ही ह्या 4पैकी एखादी फिगर दाखवली तरी चालेल, किंवा क्वेश्चनची डेप्थ कशी आहे, क्वेश्चन कसं विचारलेलं आहे, त्यानुसार तिथं तुमची फिगर आली पाहिजे. समजा तुम्हाला जर कुकुरबिटावर थोडीशी काही शॉर्ट नोट किंवा कुकुरबिटाशी रिलेटेड क्वेश्चन विचारतात, तर त्यामध्ये ती फिगर दाखवा. आणि समजा जर एंटायरली जर तुम्हाला क्वेश्चन विचारला स्टेम टेंट्रिल, तर ह्या 4पैकी कोणतीही एक एक्झाम्पल म्हणून तिथं तुम्ही डायग्राम दाखवली तरी चालेल. क्वेश्चन किती मार्काचा आहे, त्याला किती पॉईंट लिहिले पाहिजे हे महत्त्वाचं आहे. नाहीतर क्वेश्चन विचारला 2 मार्काचा, त्याला आपण दिली 10 पानं, असं नको. जेवढं सायन्सला काय महत्त्वाचं आहे की जेवढं विचारलेलं आहे तेवढंच तिथं फक्त तुम्ही रिप्रेझेंट करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे ॲन्सर आहे ते पॉईंट वाईज असलं पाहिजे. पॅरेग्राफमध्ये ॲन्सर तुमचं चेक केलं जात नाही. आणि जे इसेन्शियल आहे तेवढंच त्यामध्ये घ्यायचं, बाकीचं काही पारंसपाट त्यामध्ये लिहित बसायचं नाही. तर पुन्हा आता मी ह्या स्टेम टेंट्रिलचं थोडंसं डिस्क्रिप्शन सांगते. स्टेम टेंट्रिलमध्ये पहिला पॉईंट इथं काय एक्सप्लेन करणार, इट इज एरियल मॉडिफिकेशन ऑफ अ स्टेम. सेकंड पॉईंट ह्यामध्ये काय सांगता येईल सांगा, इट इज मॉडिफाईड फॉर सपोर्ट अँड ए क्लाइंबिंग. किंवा टेंट्रिलमध्ये आणखी एक तुम्ही त्यामध्ये सेंटेन्स असंच लिहू शकता की टेंट्रिल इज ए क्लाइंबिंग ऑर्गन. ओके, नाही तर पेअरमध्ये वगैरे समजा तुम्हाला ए साईड बी साईड टेंट्रिल कुठं दिलं आणि ऑर्गनचा जर टाईप दिला तर त्यामध्ये लक्षात घ्या की हा क्लाइंबिंग ऑर्गन म्हणून आहे. थर्ड पॉईंट, कोणत्या प्लांटमध्ये टेंट्रिल्स प्रेझेंट असतात, टेंट्रिल्स प्रेझेंट इन ए वीक स्टेम्ड प्लांट. ज्याचं स्टेम वीक आहे अशा प्लांटमध्ये टेंट्रिल्स प्रेझेंट असतात. नेक्स्ट पॉईंट त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की डेफिनेशन. डेफिनेशनमध्ये काय लक्षात ठेवणार सांगा, अपायकल बर्ड और ॲक्झिलरी बर्ड मॉडिफाईड इनटू थिन वायरी कॉइल्ड हायली सेन्सिटिव्ह स्ट्रक्चर, देन इट इज कॉल्ड ॲज ए स्टेम टेंट्रिल. फोर्थ पॉईंट काय, स्टेम टेंट्रिल इज लिफलेस अँड फोटोसिंथेटिक. फिफ्थ पॉईंट ह्यामध्ये काय सांगितलं जाईल की टेंट्रिल कन्सिस्ट ॲडेसिव्ह क्लॅम्प फॉर फिक्सेशन. MCQसाठी हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. स्टेम टेंट्रिल कन्सिस्ट ॲडेसिव्ह क्लॅम्प फॉर फिक्सेशन. आणि लास्ट पॉईंट त्याचा यूज म्हणजे सपोर्ट आहे आणि क्लाइंबिंगसाठी आहे. आणि एक्झाम्पल व्हिटिस, कुकुरबिटा, पॅसिफ्लोरा आणि लास्ट एक्झाम्पल त्यामध्ये कोणतं सांगितलं होतं सांगा, अँटिगोना. व्हिटिसमध्ये अपायकल बर्डचं मॉडिफिकेशन हे कशामध्ये झालेलं आहे, टेंट्रिलमध्ये.
कुकुरबिटामध्ये एक्स्ट्रा ॲक्झिलरी बर्ड इज मॉडिफाईड इंटू द टेंट्रिल. पॅसिफ्लोरा ॲक्झिलरी बर्ड इज मॉडिफाईड इंटू द टेंट्रिल. अँटिगोनॉन फ्लोरल बर्ड इज मॉडिफाईड इंटू द टेंट्रिल. ओके, तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम म्हणजे काय हा पॉईंट आपण स्टार्ट केलेला आहे. त्यामध्ये त्याचे 6 मॉडिफिकेशनचे टाईप बघितलेले आहेत. त्याला ओरिएंटेड एक्झाम्पल्ससुद्धा आजच्या लेक्चरला आपण बघितलेले आहेत. आणि त्यामध्ये फर्स्ट आपण मॉडिफिकेशन बघितलेलं आहे स्टेम टेंट्रिल. आणि सर्वांनी हे मॉडिफिकेशनचं फंक्शन त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल आणि कोणत्या बर्डचं मॉडिफिकेशन टेंट्रिलमध्ये झालेलं आहे हे मात्र परफेक्ट सर्वांनी प्रिपरेशन करून ठेवायची आहे. तर आता नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याचं सेकंड मॉडिफिकेशन म्हणजे एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम बघणार आहोत. आय होप यू अंडरस्टँड दिस लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.